जेव्हा तुला सत्याचं ज्ञान मिळालं, माझं वचन तुझ्या कानावर पडलं, तरीही जर तू जाणून बुजून चुकीचे कर्म करत राहिलास तर लक्षात ठेव, त्या पापांना झाकण्यासाठी काहीच उरत नाही. फक्त न्यायाचा दिवस उरतो आणि ती ज्वाला जी दुष्टांना भस्म करते. साध्या नियमांचं पालन न करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळते. तो जे माझ्या कृपेचा अपमान करतो, जो माझ्या वचनाला तुडवतो, त्याला किती भयंकर शिक्षा मिळेल याचा विचार तरी कर. मीच सांगतो, प्रतिशोध माझा आहे. मीच परतफेड करीन आणि मीच न्याय करीन माझ्या लेकरांचा. माझ्या हातात पडणं हे खेळ नाही, ते थरकाप उडवणारं सत्य आहे. जेव्हा पहिल्यांदा तू माझ्या प्रकाशाला भेटलास तेव्हा किती संकट सहन केलीस, अपमान सोसलास, छळ सोसलास. लोकांनी तुझी थट्टा केली, तुझी संपत्ती निघून गेली, पण तरी तू आनंदाने उभा राहिलास. कारण तुला ठाऊक होतं, माझ्या चरणांशी जोडलेलं खजिनं हे जगाच्या संपत्तीपेक्षा शाश्वत आहे. म्हणून आज मी सांगतो, तुझा आत्मविश्वास गमावू नकोस. तोच तुला माझं बक्षीस आणून देईल. धीर धर, माझ्या इच्छेप्रमाणे वाग आणि मग माझं वचन तुला प्राप्त होईल. थोड्याच वेळात मी स्वतः प्रकट होईल. मी उशीर करणार नाही. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तोच खऱ्या अर्थाने जगतो आणि जो मागे हटतो त्याच्यात मला समाधान नाही. तू त्या लोकांमध्ये नाहीस जे भीतीनं मागे हटतात आणि नष्ट होतात. तू त्या लोकांमध्ये आहेस जे श्रद्धेनं उभे राहतात आणि माझ्या कृपेने तारले जातात. 12. जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर हा आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचव. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये लिही, जय जय रघुवीर समर्थ. कारण तुझ्या एका क्लिकने स्वामी समर्थांची कृपा अजून कुणाच्या आयुष्यात उतरेल.